मोठा निर्णय होण्याची शक्यता होय. आता सरकारने तर घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की शाळा आता ऑनलाईन घेण्यात याव्यात. बघा, आता जून महिन्यामध्ये शाळा भरणार आहेत का, भरणार आहेत की भरणार नाहीत, असा प्रश्न पण सर्वांच्या मनात उपस्थित झालेला आहे. बघा, आता याबद्दलची मोठी माहिती समोर आलेली असून सरकार आता कोणता निर्णय घेणार आहे, महाराष्ट्रातील कोणत्या 15 जिल्ह्यातील शाळा बंद राहणार आहेत का, की पूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा सरकार बंद करणार आहे आणि शाळा पूर्णपणे ऑनलाईन सुरू करणार आहे, याबद्दलची मोठी माहिती समोर आलेली आहे. बघा, आता ऑनलाईन शाळा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती असून आता ऑनलाईन शाळा सरकार जे आहे ते सुरू करण्याचे आता डायरेक्ट आदेश देणार आहे का, याबद्दलची पण माहिती तुम्हाला सांगतो. बघा, आता मोदी यांनी तर घोषणा केली की शाळा आता ऑनलाईन घेण्यात याव्यात. म्हणजे कोरोनाच्या वेळेस आधी जशा पद्धतीने ऑनलाईन शाळा होत्या, आता त्याच पद्धतीने ऑनलाईन शाळा घेण्यासंदर्भातील आदेश सरकारकडून येत असल्याची माहिती आहे. बघा, आता मग सरकारच्या मंत्रिमंडळातून दिल्लीत झालेल्या बैठकीतून काय निर्णय झालाय का, आणि आता महाराष्ट्रातील सर्व शाळा ह्या ऑनलाईन केल्या जाणार आहेत का, म्हणजेच की आता घर बसल्या बसल्या मुलांना जे आहे ती आता ऑनलाईन शाळा जी आहे ती बघता येणार आहे. म्हणजे तिकडे शाळेतून शिक्षक शिकवणार तर खरं, पण इकडे मुलांना शाळेत जाण्याची गरज पडणार नाही आणि घरूनच पूर्णपणे शाळा ही लेकरांची होणार. अशा पद्धतीची मोठी तयारी आता सरकार करत आहे आणि जून महिन्यामध्ये पूर्ण शाळा बंद राहणार आहेत का, याबद्दलची पण मोठी माहिती समोर आलेली असून ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अशाच महत्त्वाच्या अपडेट बघायला मिळतील. तर चला, संपूर्ण माहिती आता आपण बघूयात. होय, बघा, आता या ठिकाणी सर्व पालकांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, कारण की आता सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे शाळा आणि कॉलेज बाबत. होय, आता तुमच्या घरातील कोणी कॉलेजला जात असेल किंवा शाळेमध्ये कोणी जात असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की आता तुम्ही या तयारीत असाल की आता बूट घ्यायचा आहे किंवा शाळेचा ड्रेस घ्यायचा आहे. पण तुम्ही सगळं काय घेतलं, शाळेचा ड्रेस बूट वगैरे सर्व काय घेतलं आणि इकडे शाळा अशा भरल्याच नाहीत आणि शाळा जर सरकारने पूर्ण ऑनलाईन केल्या तर तुमचा तो खर्च पूर्णपणे वाया जाऊ शकतो. पण बघा, आता सरकार नेमका काय निर्णय घेणार आहे आणि सरकारचं असं म्हणणं का आहे की शाळा ह्या पूर्ण ऑनलाईन झाल्या पाहिजेत, घर बसल्या पूर्णपणे शाळा आता ऑनलाईन केल्या पाहिजेत, यावरती सरकार आता जे आहे ते आपल्याला ठाम असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे अशी एक घोषणा देखील आता करण्यात आलेली आहे. होय, आता सर्व नागरिकांना तुम्हाला पण ही माहिती आता शेवटपर्यंत बघायची आहे. तुम्ही पण आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता तुम्ही शाळेत जाण्यासाठी तुमच्या मुलासाठी सर्व काही वस्तू वगैरे घेताल, ड्रेस वगैरे मोठा खर्च करताल, पण जर शाळाच भरल्या नाहीत तर तो तुमचा केलेला खर्च पूर्णपणे वाया जाईल. कारण की आता शाळा ऑनलाईन घेण्याचे आदेश सरकार पूर्णपणे देणार आहे, अशी एक माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आणि त्यातले त्यात पंतप्रधान यांनी तर मोठी माहिती दिलेली असून डायरेक्ट शाळा पुन्हा एकदा आधीच्या सारख्या ऑनलाईन कराव्यात असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. बघा, आता ते काय म्हटलेले आहेत, कोणत्या शाळा ऑनलाईन केल्या जाणार आहेत, खाजगी केल्या जाणार की ज्या सरकारी शाळा आहेत त्या ऑनलाईन केल्या जाणार, कॉलेज बाबत काय माहिती आहे आता ती पण माहिती तुम्हाला मी दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा, कारण की आता मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, आता सरकारचा काय निर्णय आहे, दिल्लीतील बैठकीमध्ये काय निर्णय झालाय का आणि आता कोणत्या शाळा पूर्णपणे ऑनलाईन केल्या जाणार आहेत याबद्दलची माहिती पण समोर आलेली आहे. होय, आता जूनमध्ये कोणत्या शाळा भरणार आहेत आणि कोणत्या शाळा भरणार नाहीत ही माहिती तुमच्यासाठी आता ऐकणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ही माहिती मी तुम्हाला दाखवणार असून यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला. तर चला, आता संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आलेली असून देशातील प्रत्येक पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या जिव्हाळ्याचा असा एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक विषय तो म्हणजे शाळा आता यावर्षी जूनमध्ये भरणार की ऑनलाईन होणार. बघा, आलेल्या माहितीनुसार तुम्हाला जी आहे ती संपूर्ण अपडेट बघायला मिळणार आहे, जी माहिती ऐकून तुम्हाला कदाचित मोठा धक्का देखील बसू शकतो किंवा काहींना मोठा दिलासाही मिळू शकतो. कारण की विषय तसा आहे सध्या देशभरामध्ये आणि राज्यामध्ये जून महिना जवळ येत चाललेलाच आहे. पण बघा,
जून महिना म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे आपल्या मुलांची शाळा. सर्वांच्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते की आता शाळेमध्ये जाण्याची आता जे आहे ते सर्वांची तयारी, म्हणजेच की आता जूनमध्ये शाळा भरत असतात आणि जूनमध्ये शाळा भरण्याच्या आधी ड्रेस वगैरे किंवा बूट असेल किंवा इतर काही शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा जो खर्च असतो तो खर्च पूर्णपणे केला जातो. पण बघा आता यावेळेस तो खर्च करायचा का? कारण की तुम्ही जर तो खर्च केला आणि शाळा जर इकडे ऑनलाईन झाल्या तर तुमच्या त्या खर्चाचा काही फायदा होणार नाही. बघा आता आलेल्या माहितीनुसार यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी झालेली आहे. अतिशय गंभीर वळण सध्या स्थितीला युद्धामुळे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि पूर्ण जे आहे ते सगळीकडे जे इतर देश असतील त्या देशांमध्ये वेगळी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या आजूबाजूचे पण जे इतर देश आहेत त्या ठिकाणी युद्धामुळे अख्खी परिस्थिती बदललेली आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशाचं आता लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आव्हानाकडे आणि आगामी निर्णयाकडे लागलेला आहे. कारण आता शाळा थेट ऑनलाईन होणार अशा प्रकारची दाट शक्यता आता आधी वाटत होते, पण तशी डायरेक्ट माहिती पण मोदी यांनी तर दिली. बघा तशी मोठी चर्चा सध्या तर सुरू आहे. सगळ्यांनी ही गोष्ट आता लक्षात घ्या की हा निर्णय अचानक किंवा विनाकारण घेतला जाण्याची शक्यता नाही, तर यामागे अत्यंत मोठा आणि जागतिक स्तरावरील कारण दडलेलं आहे. सध्या तुम्ही बातम्यांमध्ये पाहतच असाल की पंतप्रधान मोदींचं वारंवार वक्तव्य आपल्याला पेट्रोल, डिझेल आणि देशाच्या सध्याच्या परिस्थितीवरती बघायला मिळत आहे. कारण की युद्धामुळे सध्या मोठ्या प्रमाणामध्ये इतर बऱ्याच वस्तूंना, त्यानंतर जे आहे ते काही वस्तूंच्या किमती वाढू लागलेल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत. या किमतींचा जे आहे ते मोठा वाढता प्रभाव बघता मोदी आता मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. युद्धामुळे अख्खं चित्र बदलले असून महागाई वाढू लागलेली आहे. त्यामुळे आता सरकार ॲक्शन मोडवरती आलेला असून आता काही झालं तरी पेट्रोल आणि डिझेलची बचत झालीच पाहिजे यावरती सरकार ठाम आहे. आणि ती बचत करण्यासाठी सरकारला नाइलाजाने असे आदेश पण द्यावा लागू शकतात की पूर्ण शाळा ऑनलाईन घेतल्या जाव्यात. आणि आता शाळा ऑनलाईन म्हणजे कसं, तर इकडे घर बसल्या मोबाईलवरून इकडे जे आहे ते ऑनलाईन शाळा सुरू राहणार. तिकडून शाळेतून शिक्षक शिकवणार आणि मुलं शाळेत जाणार नाहीत, त्यांना शाळेत जाण्याची गरज पडणार नाही, तर घरूनच शिक्षक काय शिकवतात हे मुलांना मोबाईलवरती दिसणार आणि मोबाईलवरूनच मोठ्या प्रमाणात लेकरांना, मुलांना, सर्वांना अभ्यास करता येणार. अशी पद्धत आता राबवण्यात येणार असल्याची एक माहिती समोर येऊ लागलेली आहे. पण बघा आता याबद्दलची एक माहिती पण आलेली आहे. असा निर्णय आता कोणत्या शाळांसाठी आहे? बरेच जण म्हणतात की खाजगी शाळा ऑनलाईन होणार की सरकारी होणार, तर बघा तसं काही नाहीये. दोन्ही वेगवेगळा निर्णय दोन्हीसाठी घेतला जाणार नाही. निर्णय आता पूर्णपणे जे आहे ते सरकारचं म्हणणं आहे की खाजगी असो किंवा सरकारी या दोन्ही शाळा ऑनलाईन घेतल्या जाव्यात, मुलांना ऑनलाईन शिकवण्यात यावं असं देखील आता शाळांना सूचना ह्या ज्या आहेत ते मोदी सरकार यांनी दिलेल्या आहेत. मग चला आता 15 जून नंतर शाळा सुरू होणार आहेत का? जून महिन्यामध्ये सर्व शाळा आता भरतील का, की शाळांना जे आहे ते सुट्ट्याच राहतील, म्हणजेच की फक्त ऑनलाईन शाळा राहतील आणि शाळा अशा भरणार नाहीत? याबद्दलची नेमकी काय माहिती समोर आलेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर बघू शकता सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा अखेर मोठा निर्णय होण्याची तयारी आता आपल्याला बघायला मिळू शकते. कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये केंद्रीय बैठक होण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये राज्यस्तरीय एक बैठक होण्याची शक्यता आहे. जर या दोन्ही बैठकांमध्ये डायरेक्ट सरसकट शाळांना ऑनलाईन जे आहे ते माहिती देण्यासाठी जर सूचना केल्या, म्हणजे शाळा ऑनलाईन घेण्यासाठी जर सरकारने सूचना दिल्या, तर मग ज्या शाळा खाजगी असतील किंवा ज्या शाळा सरकारी असतील यांना त्या नियमाचं पालन करावं लागत असतं आणि मग पूर्णपणे शाळा ऑनलाईन होत असतात. बघा याबद्दलची मोठी माहिती आता समोर आलेली आहे. लक्ष द्या. आलेल्या माहितीनुसार नेमकं काय सांगितलं आहे ते पण आपण बघूयात. बघा इथे एक माहिती पण आली, त्यामध्ये सांगितलं आहे गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांमधून आणि खुद्द पंतप्रधान कार्यालयातून जे काही संकेत मिळत आहेत ते पाहता इंधन बचतीचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणून वर्क फ्रॉम होम, म्हणजेच की बघा या ठिकाणी सांगितलं आहे घरून काम करणे आणि मुलांच्या शाळा ऑनलाईन करणे या दोनच पर्यायावर सर्वात जास्त गांभीर्याने लक्ष करण्यात आता येत असल्याची माहिती समोर येऊ लागलेली आहे. बघा या दोनच पर्यायावर सर्वात जास्त गांभीर्याने आता विचार सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल की कोरोना काळात ज्याप्रमाणे संपूर्ण देशाने घरात बसून सर्व कामे केली होती आणि मुलांनी घरातूनच लॅपटॉप किंवा मोबाईलवर आपले शिक्षण पूर्ण केले होते, अगदी तशीच किंवा त्याहूनही अधिक प्रगत अशी परिस्थिती आता पुन्हा एकदा उद्भवण्याची
शक्यता निर्माण झाली आहे. आता घरबसल्या शाळा तुमच्या मुलांना करता येणार आहे, कारण जर दररोज लाखो विद्यार्थी बस व्हॅन किंवा रिक्षाने शाळेत जाऊ लागले तर त्यासाठी पेट्रोल डिझेलचा खर्च हा मोठा होणार आहे. हे तर सगळ्यांना माहितीच. प्रचंड वाढता खर्च बघता सरकारचा हा मोठा निर्णय होऊ शकतो. बघा, सध्याच्या घडीला देशाला तेच परवडणारे नाहीये. मोदींनी स्पष्टपणे देशातील सर्व नागरिकांना आता मोठी माहिती दिलेली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना तसेच मोठ्या संस्थांना आवाहन केले आहे की त्यांनी शक्य तितक्या लवकर पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम प्रणाली लागू करावी आणि याच धर्तीवर आता शिक्षण विभागामध्ये देखील मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेण्याऐवजी पुन्हा एकदा डिजिटल शिक्षणाकडे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मकडे वळण्याची तयारी सुरू असल्याची बोलले जात आहे. म्हणजे आता जून महिन्यामध्ये शाळांचा निर्णय वेगळाच होऊ शकतो असा एक अंदाज आहे. म्हणजे पूर्ण शाळा ऑनलाईन केल्या जाऊ शकतात आणि लेकरांना, सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना, मुलांना घर बसल्याच आता जे आहे ते शिक्षक शाळेत काय शिकवतात हे बघायला मिळणार आहे. इकडे मोबाईलमधून शिक्षक काय शिकवतात ही संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना ऐकायला मिळेल आणि घरूनच अभ्यास होणार आणि शाळा पण होणार आणि पेट्रोल डिझेल पण वाचणार असा मोठा निर्णय आता सरकार घेणार आहे आणि यासाठीच सरकारचा मोठा निर्णय होण्याची शक्यता असून सर्वांचं लक्ष आता या ठिकाणी लागलेलं आहे. तर चला मग आता सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेला आहे, ऑनलाईन शाळा आता कोणत्या कोणत्या राज्यात केल्या जाऊ शकतात, महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात असा निर्णय होईल का की किंवा 10 ते 12 काही जिल्ह्यांमध्येच असा निर्णय घेतला जाईल, याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर बघा, या ठिकाणी मोठी माहिती आता समोर आलेली असून सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. बघा, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आलेलं आहे. आता लाखो रुपयांची फी भरलेली शाळासाठी असते हे तर सगळ्यांना माहिती आहेच, पण बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळा तर होणारच आहेत, पण आता तुमच्या मनातील असा प्रश्न, संपूर्ण शाळा ऑनलाईनच होणार की आता जे आहे ते ऑफलाईन केल्या जाणार, याबद्दलची पण माहिती आता तुम्हाला सांगतो. बघा, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितलं आहे, त्यांनी महत्त्वाची काय माहिती दिलेली आहे आणि आता तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील शाळा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबद्दलची काय माहिती आली ती जर तुम्हाला ऐकायची असेल तर आता तुम्ही लक्ष देऊन हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आता ऐकायला भेटणार आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार देशामध्ये इंधन टंचाईचं संकट आपल्याला बघायला मिळत आहे आणि हे संकट दूर लवकरात लवकर व्हावं यासाठी सरकार असा निर्णय घेणार आहे अशी माहिती पण आता समोर येऊ लागलेली आहे. बघा, आता नेमकी काय माहिती आलेली आहे ही तुम्हाला मी स्पष्टपणे सांगण्याचं काम करत असून तुम्ही राहिलेला व्हिडिओ आता फक्त लक्ष देऊन पाहण्याचं काम करा. बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार ऑनलाईन शाळाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शाळामध्ये आता जे आहे ती पूर्णपणे शिक्षकांना शाळामध्ये शिकवण्यासाठी यावं लागेल, पण लेकरांना, विद्यार्थ्यांना यावं लागणार नाही. विद्यार्थी हे घरीच असतील आणि तिकडे शाळातून शिक्षक पूर्णपणे मोबाईलवरती ऑनलाईन शिकवणार आहेत आणि इकडे घर बसल्या मोबाईलवरती इकडे सर्व लेकरांना, मुलांना अभ्यास करता येणार आहे. तर बघा, आता ऑनलाईन शाळा कुठल्या होणार, म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील, तुमच्या जिल्ह्यातील होतील का नाही ही माहिती बघण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार मोठी माहिती समोर आलेली आहे. आता आपण या ठिकाणी बघू शकता, सर्वात मोठी माहिती म्हणजे उद्या आपल्याला पेट्रोल आणि डिझेलसाठी दुप्पट किंवा तिप्पट रक्कम मोजावी लागू शकते. बघा, आता ऑनलाईन शाळा घेतल्याने आता याचा फायदा देशासहित आता तुम्हाला पण होणार आहे. म्हणजे आपल्या स्वतःचा फायदा होणार आहे. आपला स्वतःचा फायदा होत आपल्या देशाचा पण फायदा होणार आहे. होय, आता तुम्ही म्हणत असाल आपला स्वतःचा फायदा काय आणि आपल्या देशाचा काय, तर बघा, आता बरेच जण असे असतात की त्यांनी जे आहे ती वाहनांची फी जी आहे ती दरवर्षी त्यांना भरावी लागते, कारण की जी शाळेत नेण्यासाठी वाहन असतात त्याचा खर्च देखील हजारो रुपये होतो. तो खर्च देखील आता सर्व पालकांचा वाचणार आहे. बघा, तो खर्च वाचणार असून तुमची एक मोठी बचत त्यामध्ये होऊ शकते. बघा, आता हा तर फायदा झाला आणि त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल डिझेलची टंचाई पण राहणार नाही. म्हणजे आता आपला स्वतःचा फायदा होत देशाचा एक मोठा फायदा आता तुमच्यामुळे होऊ शकतो. जर आता शाळा ऑनलाईन केल्या तर असं
असा मोठा फायदा हा सर्वांचाच होईल असं देखील सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे आता सरकारचे आदेश आहेत की जेवढं होईल तेवढं शक्य असेल तर सर्वांनी ऑनलाईन शाळा क्लासेस घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून होणारा मोठा पेट्रोल आणि डिझेलचा खर्च आणि वापरात येणारं मोठं डिझेल पेट्रोल याची मोठी बचत होऊ शकते. एकीकडे पालकांचा खर्च वाचणार आणि एकीकडे पेट्रोल डिझेलची मोठी बचत होणार आणि एकीकडे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार, असे मोठे फायदे देखील होणार आहेत. त्यामुळे असं सरकारचं म्हणणं आहे. बघा आता सरकार जे आहे ते निर्णय 15 जूनच्या आसपास जर घेतला तर घेऊ शकतं. त्या आसपास सरकारने जर निर्णय घेतला आणि सांगितलं की सर्व शाळा ऑनलाईन करा तर ती बातमी लगेच या चॅनलवरती आपण सर्वात आधी देऊन टाकू. ती बातमी बघण्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. धन्यवाद.